जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द झालं आणि परत एकदा काश्मीरी पंडितांना तिकडे जाता येईल का याबद्दल चर्चा सुरू झाली। काश्मीरी पंडितांवर झालेले अनन्वित अत्याचार आणि रातोरात घर सोडायची आलेली वेळ याच्या अनेक भयानक दर्दनाक कहाणी आहेत ज्या आत्ताच्या पिढीला फारशा माहीत नाहीत, ज्या कधीही माहिती करून दिल्या गेल्या नाहीत किंवा कालोखात विसरण्याचा प्रयत्न केला गेला। ही गोष्ट घडून फार तर 30 वर्ष झाली आहेत, तरी या गोष्टी विस्मरणात कशा जातील हेच पाहिलं गेलंय। अशातच द काश्मीर फाईल्स हा सिनेमा प्रदर्शित झाला होता, पण हा सिनेमा जेव्हा काश्मीरी पंडितांनी पाहिला तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्यावर जे अत्याचार झाले याचे विदारकर चित्र या सिनेमात दिसलंच नाही, त्यांचं दुःख या सिनेमात दाखवण्यात आलेलं नाही, त्यांच्या वेदनेला त्या सिनेमात न्याय मिळाला नाही। कोण आहेत हे काश्मीरी पंडित आणि त्यांच्यावर असा काय अन्याय झाला? काश्मीरी पंडितांचा इतिहास हा आजचा नाही तर 5000 वर्षापासून हे लोक काश्मीर खोऱ्याचे रहिवासी आहेत। ते हिंदू सरस्वत ब्राह्मण आहेत, ते पंचगौडा ब्राह्मण समाजाचा हिस्सा आहेत। दिसायला देखणे आणि बुद्धीने कुशाग्र असलेले हे लोक अर्थातच खोऱ्यामध्ये श्रीमंत आणि उच्च शिक्षित म्हणून गणले जात। काश्मीर खोऱ्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने पाहिले तर ते अल्पसंख्य आहेत। 1980 नंतर राजकीय गणित बदलत होते। खोऱ्यामध्ये इस्लामिक दहशतवाद हळूहळू डोक्यावर काढत होता आणि त्याला पाकिस्तानचा पाठबळ मिळत होता। बांगलादेशाच्या निर्मितीचं दुःख आणि पराभव पाकिस्तानच्या जिव्हारी लागला होता, म्हणून खोऱ्यामध्ये अशांतता पसरवण्याचे उद्योग पाकिस्तानकडून सुरू होते। काश्मीर खोऱ्यात दहशतवादी घुसले होते आणि काश्मीरमधल्या मुसलमानांना आझाद काश्मीरचं आमिष दाखवून भडकवण्यात येत होतं आणि पुढच्या 10 वर्षात इस्लामिक दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्याचा पूर्ण ताबा घेतला। तरी धर्मनिरपेक्ष भारत सरकारच्या विश्वासावर अल्पसंख्याक काश्मीर पंडित मुस्लिम बहुल प्रदेशात तग धरून राहिले होते। परंतु 19 जानेवारी 1990 या दिवशी इस्लामिक दहशतवाद्यांचा क्रूर काळा चेहरा त्यांना दिसला। 19 जानेवारीच्या रात्री हजारो मुस्लिम तरुण घोषणा देत रस्त्यावर फिरत होते। श्रीनगरमध्ये लाऊडस्पीकरवरून जिहाद्यांना चितवण्यात येत होतं, हमें क्या चाहिए, आजादी, ए जालिमो, ए काफिरो, काश्मीर हमारा है, छोड़ दो कश्मीर, कश्मीर में रहना होगा, अल्लाह अकबर कहना होगा, यह क्या चलेगा, निजाम ए मुस्तफा, इस्लाम हमारा मकसद है, कुरान हमारा दस्तूर है, जिहाद हमारा रास्ता है, अशा त्या घोषणा होत्या। काश्मीर खोऱ्यातील प्रत्येक गाव, प्रत्येक रस्ता आणि प्रत्येक काश्मीरी पंडिताच्या घरासमोर हा जिहादी उन्माद सुरू होता। काश्मीर हा पाकिस्तानचा भाग आहे, त्यामध्ये हिंदू काश्मीरी पंडितांना स्थान नाही, मात्र त्यांच्या बायकांना स्थान आहे, अशा प्रकारचे नारे दिले जात होते। इथून निघून जा, धर्मांतर करा किंवा मरा, हे 3च पर्याय त्यांच्यासमोर ठेवले जात होते। त्यावेळीच फारुख अब्दुल्ला सरकार निष्क्रिय होता। काश्मीरचे राज्यपाल जगमोहन हे 10 तारखेच्या आदल्या दिवशी राज्यपाल झाले होते आणि खराब हवामानामुळे ते जम्मूमध्ये थांबले होते। हिवाळ्यामुळे काश्मीरची राजधानी श्रीनगर जम्मूला हलवली होती, त्यामुळे श्रीनगरच्या सरकारी कार्यालयात कर्मचारी संख्या नगण्य होती आणि कोणतेही ऑर्डर नसल्यामुळे लष्कर आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी त्या रात्री कोणताही हस्तक्षेप केला नाही। एकदम असह्य खदबल आणि प्रचंड भीती अशा वातावरणात काश्मीरी पंडितांनी ती रात्र काढली। स्वतंत्र भारतात आपण असुरक्षित आहोत ही भावना त्या रात्री काश्मीरी पंडितांच्या मनात भरून राहिली। त्या रात्री प्रत्येक काश्मीरी पंडित जागा होता, पण असह्य होता। घरातले दिवे त्यांनी बंद केले होते, घरातला आवाज बाहेर जाऊ नये याची ते पुरेपूर काळजी घेत होते। अगदी लहान मुलांना शांत बसवलं गेलं होतं, त्यांना काही होऊ नये एवढीच प्रार्थना आई वडील करत होते। ती रात्र संपली आणि दुसऱ्या दिवशी मात्र काश्मीरी पंडितांनी आपल्यासोबत थोडेफार सामान घेऊन काश्मीर सोडण्याचा निर्णय घेतला। फाळणीनंतरच हे सगळ्यात मोठं स्थलांतर सुरू झालं। मिळेल ती बस, ट्रक, टेम्पो या मिळेल त्या वाहनांनी ते खोऱ्यातून बाहेर पडले। काही काश्मीरी पंडितांना मात्र आपलं मूळ घर सोडायचं नव्हतं। आपल्या सफरचंदाच्या बागा, मंदिरे, जमीन आणि ज्या गावात आपण मोठे झालो तिथल्या आयुष्यभराच्या आठवणी, आपले शेजारी आपल्या सोबत आहेत यावरचा विश्वास म्हणून ते तिथेच राहिले। काही जणांना देशाच्या इतर भागात निर्वासित म्हणून राहणे मान्य नव्हते, यासाठी ते तिथंच राहिले। मात्र नंतर त्याचेही क्रूर हत्याकांड घडवण्यात आले आणि यातला क्रूरपणाच्या किळसवण्याच्या काही गोष्टी आजपर्यंत लोकांना माहीत नाहीत। संपूर्ण काश्मीर खोऱ्यात पंडितांना संपवण्यासाठी दहशतवाद्यांनी हत्याकांड सुरू केलं। स्त्रियांची आबरू लुटली आणि नंतर त्यांना मारून टाकलं। अगदी लहान मुलांनाही त्यांनी सोडलं नाही।
हे दहशतवादी रात्रीतून एखाद्या काश्मीरी पंडिताच्या घरावर आक्रमण करायचे. त्यावेळेस घरातल्या स्त्रियांना वाचवण्यासाठी कपाटामध्ये, ट्रॅगमध्ये, अडगळीच्या खोलीमध्ये लपवलं जात असे. जरी तिथपर्यंत दहशतवादी आलेच तर पोटात सुरा खोचून मरायची तयारीही काश्मीरी पंडितांच्या स्त्रियांनी ठेवली होती. सर्वानंद कौलप्रेमी या काश्मीरी पंडिताच्या कपाळावर खिळा ठोकून ठार मारण्यात आले. B.K. गांजू यांच्या घरात जेव्हा दहशतवादी घुसले त्यावेळी गांजू हे एका तांदळाच्या कंटेनरमध्ये लपून बसले. अतिरेकीने त्या कंटेनरवर गोळ्या झाडल्या. त्या तांदळाला त्यांचे रक्त लागलं आणि ते रक्ताळलेले तांदूळ त्यांच्या पत्नीला खायला लावले. एक शिक्षिका आपला पगार घेऊन काश्मीर सोडण्याच्या विचारात होती. तिला गाठून तिथे अक्षरशः 2 तुकडे करून मारून टाकण्यात आलं. ब्रिजलाला आणि त्याच्या मुलीला मारून जीपला बांधून 10 किलोमीटर पर्यंत फडफडत नेण्यात आलं. एका ठराविक समूहाला टार्गेट करून त्यांना संपवण्याचा कट रचण्यात आला. आणि काश्मीरी वकील, न्यायाधीश, उच्च पदावरील अधिकारी यांच्या हत्या झाल्या. त्यामुळे जवळपास 4 लाख हिंदू काश्मीरी पंडित हे देशोधडीला लागले. काश्मीरी हिंदू पंडितांच्या मुलांच्या शाळेच्या बसवर दगडफेक करण्यात यायची. काश्मीरी पंडितांना हारत्रेने घाबरवण्याचा प्रयत्न आणि काश्मीर खोऱ्यातून हाकलून लावण्याचा कार्यक्रम दहशतवाद्यांनी राबवला. खोऱ्यातील जवळजवळ 50,000 हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली. हिंदू मतांना धर्मांतर करण्यास सांगण्यात आलं आणि नाही ऐकलं त्या सगळ्यांच्या हत्या झाल्या. महंत पंडित केशवनाथ यांची हत्या त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या मुस्लिम पोलीस शिपायांनी केली, कारण त्यांनी धर्मांतर करण्यास नकार दिला. 1990 साली लोकसंख्येच्या 10% असलेले 2000 सालापर्यंत 2-3% आले आणि आता तरी त्यांची काश्मीर खोऱ्यातील संख्या 1% कमी आहे. जगभर एखाद्या छोट्या घटनेनं खट्ट जरी झालं तरी मानवी अधिकारांची आवई उठवणाऱ्या जागतिक मानवी आयोगाने सुद्धा या सगळ्या घटनांकडे केवळ दुर्लक्ष केलं. अगदी ॲम्नेस्टी इंटरनॅशनल आणि एशिया वॉच या संघटनांनी पण काश्मीरी पंडितांवर झालेल्या अन्यायाची दखल घेतली नाही. काश्मीर खोऱ्यातून निघून जाण्यासाठी जबरदस्तीने प्रवास केल्यामुळे कित्येक हिंदू काश्मीर पंडित मरण पावले. त्यांना थंड हवामानाची सवय असल्यामुळे भारतातल्या इतर प्रदेशातील उष्ण हवामान सहन झाले नाही. बऱ्याच जणांचा उष्णतेचा फटका बसल्यामुळे मृत्यू झाला. त्यांच्यासोबत इतक्या प्रकारचं भयंकर कृत्य झालेलं असल्यामुळे त्यांना हार्ट अटॅक, मानसिक दबाव याचा सामना करावा लागला. काश्मीर खोऱ्यात त्यांच्या राहण्याची आणि नोकरीची सोय होती, परंतु भारताच्या इतर शहरात आल्यावर त्यांना नोकरीसाठी वळवण करावी लागली. सरकारने त्यांना कोणतीही मदत देऊ केली नाही, फक्त त्यांच्यासाठी छावण्या मात्र उभारल्या. त्या छावण्या म्हणजे झोपडपट्टीसारखी परिस्थिती होती. कित्येक काश्मीरी पंडित तिथे साप चावून मृत्युमुखी पडले. कित्येकांना टायफॉइड वगैरे आजार होऊन मरण आलं. इतके उच्च शिक्षित आणि चांगल्या घरातील लोकांवरही अशी वेळ आली. पुढचं भविष्य काय आहे याची माहिती नसताना केवळ स्वतःच्या आणि कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी, पोरीबाळींची इज्जत सांभाळण्यासाठी स्वतःचं घरदार, नोकरी, शिक्षण, शाळा, कॉलेज सोडून येणं किती अवघड आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोयही होत नव्हती. 1995 नंतर जेव्हा महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार आलं त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी काश्मीरी पंडितांच्या मुलांसाठी इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजमध्ये त्या मुलांना प्रवेश देण्यासाठी कोटांतर्गत प्रवेश द्यायला सांगितला. काश्मीरी पंडितांवर इतका अन्याय होऊनही त्यांनी कधीही आतंकवादाचा रस्ता धरला नाही. हिंसाचाराने हिंसाचाराला उत्तर दिले नाही. मित्रांनो, ही होती काश्मीरी पंडितांची गोष्ट. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय सनातन.